करोडो लोक उबेर मधनं ड्राईव्ह करतात, ओला मधनं ड्राईव्ह करतात। आधार कार्ड एकाचा, पॅन कार्ड एकाचा, लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा। काय सुरक्षा या उबेर मध्ये मला सांगा। कृपया करून ओला उबेर बुक करू नका। उबेर चालकांचे डमी आयडी बनवून मिळत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालाय। याबाबत उबेर कंपनीला जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीने कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल कार्यालयात घुसून आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। उबेर चालकाचे आयडी हे खोटे बनवून मिळत आहेत, ज्यात फोटो एकाचा तर लायसन्स दुसऱ्याचे असे केले जात आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। असे नकली आयडी 2,500 रुपयांना बनवून मिळत असून याचे अनेक एजंट असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। जोपर्यंत अशा आयडीवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबेर सेवा बंद ठेवावी अशी मागणी मनसेने यावेळी करत उबेर प्रशासनाला धारेवर धरले आहे। बघा, काल जी घटना घडली ही कुठंतरी आपल्या देशात घडली नाही पाहिजे, म्हणून आमच्याकडे ना बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की उबर कंपनी जी आहे, जे लीगल आयडी असते त्याला ब्लॉक करतात काही कारणं दाखवून, आणि ह्यांचे काही एजंट आहेत ते बाहेर बसलेले आहेत आणि एक एजंट आतमध्ये बसलेला आहे। हे काय करतात, आधार कार्ड एकाचा, पॅन कार्ड एकाचा, लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा, ह्या पद्धतीने एक फेक आयडी बनवतात। त्याच्यामुळे काय होतं, आता कस्टमर एक बसला, समजा तो कुठला नराधम असेल, कोण आतंकवादी असेल, कोण दहशतगर्द असेल, काल त्यांनी काय एक महिलेवर बलात्कार केला, कुणाचा मर्डर केला, काय लूटफाट केली, आणि उद्या समजा पोलिसांना आपण कंप्लेंट करणार, काय करणार, आम्ही ह्या गाडीत बसलो होतो आणि हे आयडी नंबर होती, तर तुम्ही पकडणार कुणाला? ह्याला पकडलं तर हे सांगेल आधार कार्ड माझा आहे, फोटो माझा नाही आहे, लायसन्स माझा नाही आहे, म्हणजे आपण पकडायचं कुणाला? आणि हा जो मोठा स्कॅम आहे हे आम्ही पकडलेला आहे। मी आरिफभाईंना हा विषय सांगितला, आरिफभाईंनी सांगितलं की वाहतूक सेनेचा हा मोठा विषय आहे, कारण करोडो लोक उबेरमधनं ड्राईव्ह करतात, ओलामधनं ड्राईव्ह करतात, बरोबर आहे। तर मी तुमच्या माध्यमातून हेही सांगतोय की आज आम्ही सगळे ओपन केलेलं आहे की ह्या कुठल्या पद्धतीने हे लोक भ्रष्टाचार करतात, आणि हे मोठा सेफ्टीचा विषय आहे, आपला सुरक्षेचा विषय आहे। काय सुरक्षा या उबेरमध्ये मला सांगा। मी तुमच्या माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही। आयडी जे बोगस आयडी आहे, जे व्हेरिफिकेशन करून घेत नाही तेपर्यंत कृपया ओला उबेर करू नका, नाही तर तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल, किंवा तुमचे आईवडील असतील, किंवा कुणी असेल, त्यांची कुठली सेफ्टी नाही आहे। माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कृपया करून या उबेरच्या लोकांवर केस करा, जे बोगस एजंट बाहेर बसले त्यांच्यावर केस करा, FIR झाली पाहिजे, आणि जेपर्यंत सगळे जे ड्रायव्हर आहेत त्यांची जेपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही, पोलीस व्हेरिफिकेशन, तेपर्यंत ऑनलाईन सिस्टम बंद राहिली पाहिजे अशी माग आमच्या आरिफभाईंनी इथं दिलेली आहे, आणि ते बंद झालंच पाहिजे। नाहीतर उद्या जर कुणाबरोबर काही घडलं तर ह्याचा जबाबदार उबेर, आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे की साहेब आपण थोडे टाईट व्हा, नाहीतर हे लोक ऐकणार नाही। मोठी कंपनी, यांना वाटतं की सगळे आमच्या खिशात आहेत, मोठे मोठे नेते आमच्या खिशात आहेत, सगळे आमच्या खिशात आहे, म्हणून यांना कुठली भीती नाही आहे। म्हणून आज आम्हाला हे एक मनसे पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागलं, आणि आम्ही यांना जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं आहे।